बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी भगवंतांना सुद्धा वचनात बांधून घेतलं की बाबांनो, वाताकर्षण मंत्र तुम्ही चोरून ऐकला, इंद्रांना सांगितलं, पण त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही, बरोबर. पण एक गोष्ट, ज्या घरात नाथ सेवा चालन, नाथ भक्ती चालन, अशा नाथ भक्तांना तुमच्यापासून त्रास होऊ देऊ नका, असं वचनात बांधलं. भूतावळ होती, भूतावळाला सुद्धा दादा गुरु मच्छिंद्रनाथांनी वचनात बांधून घेतलं आणि नाथसेवेसाठी जो पदार्पण करीन त्याला त्रास नको, असे वचन दानवांकून आणि देवांकून दादागुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी घेतले. पण मग आता आपण नाथ सेवा करतो आणि आपल्याला जर दुःख आलं तर आपण विचार करतो तर दादागुरु मच्छिंद्रनाथांचं कथन असं आहे का त्यांनी भगवंताला सुद्धा वचनात बांधलं आणि दैत्य आणि भूतावळीला सुद्धा वचनात बांधलं की जो नाथ सेवा करेल त्याला त्रास झाला नाही पाहिजे. तर मग आपण नाथ सेवा करतो, आपल्याला त्रास का होतो? हा गैरसमज सगळ्यांचा होतो. पण एक गोष्ट दादांनो, आपलं जे कर्मकांड आहे, आपले जे भोग आहे, ते भोग भगवंताच्या सेवेतून फक्त कमी होणार आहे, नाहीसे होणार नाही.